नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री हिना खान हिला कॅन्सर झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती। तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती, ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे। कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे। वयाच्या 36व्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समोर आले आहे। नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केमोथेरपीमुळे तिच्या शरीरावर झालेल्या खुणा तिने दाखविल्या। अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीसाठी प्रार्थना करत चिंता व्यक्त केली आहे। पण एका बिग बॉस स्पर्धकाने हिना फक्त कॅन्सर झाल्याचं नाटक करत आहे असं सांगितलं आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हा बिग बॉस स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नाही तर बिग बॉस OTT 2 चा स्पर्धक पुनीत सुपरस्टार आहे। सध्या पुनीत त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे। पुनीत व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला, जर हिनाला खरंच कॅन्सर झाला असेल तर आपल्या आजाराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट कोण करतो? आजाराची रिपोर्ट पोस्ट कोण करतो? आजाराबद्दल सांगून फक्त व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्याचं काम करत आहे। काही दिवसांनंतर हिना एक पोस्ट करेल, फॅन्स आता माझी प्रकृती स्थिर आहे, तुमचं प्रेम आणि शुभेच्छांचे आभार। एवढंच नाही तर व्हिडिओ पोस्ट करत पुनीताने लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे, फॉलोअर्स वाढवण्यासाठी ट्रिक। सध्या सर्वत्र पुनीताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे। एक नेटकरी पुनीतवर संताप व्यक्त करत म्हणाला, खरंच हा पागल झाला आहे। दुसरा नेटकरी म्हणाला, तू सुद्धा काही महिन्यांपूर्वी आजारी पडला होतास। तिसरा नेटकरी म्हणाला, तुला पण हार्ट अटॅक आला होता। अशा प्रकारे अनेकांनी पुनीताला ट्रोल केला आहे। काही दिवसांपूर्वी हिना खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली होती, या आजारावर मात करण्यासाठी मी मजबूत, दृढनिश्चय आणि पूर्णपणे वचनबद्ध आहे। माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत। आता हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत। फोटोंमध्ये तिच्या शरीराच्या काही भागांवर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत। केमोथेरपी नंतर या खुणा शरीरावर दिसतात। हिनावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, या फोटोंमध्ये तुम्हाला काय दिसते? माझ्या चेहऱ्यावरच्या खुणा किंवा माझ्या डोळ्यातील चमक की आशा? हे माझ्या शरीरावरील डाग आहेत आणि मला ते आवडतात। हे मला सूचित करतात की मी ज्या पुनर्प्राप्तीसाठी पात्र आहे त्या दिशेने मी पुढे जात आहे। माझ्या डोळ्यातील आशा माझ्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे। मी बोगद्याच्या शेवटी प्रकाश पाहू शकते। मी माझ्या पुनर्प्राप्तीचा विचार करत आहे। सोबतच मी तुमच्यासाठीही प्रार्थना करत आहे। हिनाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता। व्हिडिओच्या सुरुवातीला हिनाची आई रडत आहे। आपल्या मुलीने हेअर कट केल्याने ती खुश नाही। हिना आईला समजावते की हे फक्त केस आहेत, कापल्यानंतर नवीन वाढतील। हिनाचा प्रियकर रॉकी जयस्वालचाही आवाज मागून येतोय, जो तिच्या आईला रडू नकोस अशी विनंती करत आहे। हिना स्वतःचे केस कात्रीने कापते आणि हसते। तर पुणे सुपरस्टारच्या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।